काकाचा मोबाईल आहे फासे कुठे राहिले येते वेळी जरा सुरुवातीच्या घरी जरा बसलो आणखी कुठेच नाही. ओ मामा हे आलं तिथल्या हे बघितलं द्या मी आपल्या कंपान गप्पा शोधतो. तरी बरं लवकर समजलं नाही तर बाकीचे कप्पे शोधावे लागले असते. चला तर भांडे पटाने सुरुवात करूया. योगला वर धर अडवू नको धरू उभं धर वर धर. अरे महाभारत घालून कित्येक वर्ष लोटली फासे लाणार कुठून. आहे दे भांडू नका रे कार्य सुरुवात करूया. हो धर्मा काय लावणार. मी मंत्रालय लावलं आता बोला. हे तुझंच आहे ना मग आम्हाला दुसऱ्याचं काही लावायची सवयच नाही. बरोबर मी माझी पंचायत समिती लावतो. रे दुर्योधना काहीतरी तोला बोलायचं लाव. अरे हे बघा माझ्याजवळ आहे तुम्ही लावलं. बरं असू दे ठीक आहे तू थांब रे. बोल माझी किती टाकू. मामा 14 टाका 14. धर्मा 14 टाकतो. टाका 14. मामा सरळ टाका 14 पडायला म्हणजे. म्हणजे मोठं काय लावतो मोठं लाव मजा येते. जिल्हा परिषद लावतो. वा आता लाव धर्मा. आता आपल्याजवळ काही रिकामे आमदार असणार. होय तुला मामा आमचे 4 आमदार घ्या. असं म्हणतोस किती टाकू. मामा टाका 25. म्हणजे 25 या टाका. दादा जिल्हा परिषद आपल्या दाब्यात. एक सांगू मला अध्यक्ष बनव. मामा काय चाललंय. हो मामा हा तुमचा भाषांचा गेम. या पत्त्यांमध्ये तुमचं काही चालणार नाही. असं मग बघ तू खरं या मामाला या पत्त्याची चांगली सवय झाली आहे. हो
बरं अर्जुना, तुम्हाला का बोलवले सांग पाहू? याचं काय काकू इथं कदाचित पांचालीचं वस्त्र होणार तिला कमीत कमी 25 तरी साड्या नेसाव्या लागतील. म्हणजे या उद्देशाला साड्या नेसवायला मला माझ्याकडे होणार नाही. हे काम त्या काळ्या कपड्यात करत आहे. हवं तर त्याला सांग. पण भगवान श्रीकृष्ण मावशीच्या आवशीच्या लग्नाला गेले. मावशीच्या मुलीच्या लग्नाला गेले. मला जाऊ दे. कोणाला आई? तुझ्या बापाला काय करून आले तुझं रडताना? नसती एक एकटी नामत बघ. काय झालं आई? काय सांगू तुला? तुला काय सांगू मुख्य? तुझ्याचमुळं हे सगळं तुझ्याचमुळं. तुला माहित नाहीये, 2 मुलं झाली की आम्हा बायकांच्या कमरेचं काय होतंय तुला सांगते. त्या बायकांना विचार, काय होतं ते. जाते. त्यावेळी मी सचिन सारखी एकदम सेंचुरीच मारली पण. जाते लागेल काहीच काम धंदा नव्हता काय? मामा आता पुढे चालू ठेवा. मामा मी राहतो उसरगाव तलाव आणि गोडेगाव चिंगनुष्य संपत्ती. ते भाजी आली इथे राव. झालं मामा. या पत्त्याचं काही खरं वाटत नाही. आपण ठरलो लोक आपल्या जोडे आणतील तेव्हा काय ते बदलून लाव. नाही मामा माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. आपण निश्चिंत राहा. अहो, तिकडे काय कुसकुस करता? इकडे या. आता या. माझ्या नावावर काय करताय? बोल धर्मा तू काय लावणार? मी माझं राज्य लावतो. म्हणजे दादा संपूर्ण महाराष्ट्रात मामा काका बघते. बोल माझे किती टाकू? मामा काका 20 टाका. धर्मा 20 टाकतो. मामा कोणता हलवा आहे बाबा त्याचं तू जिंकूया. जितम जितम जितम. पांचाली, स्वतःला आवर वा, बाकी माझे मानले तुला हा. मग या ध्येयाला दुर्योधन म्हणतात. मामा तुम्ही पुढे चालू ठेवा. मी माझं असले रंग सगळं लावतो. बस शाबास माझ्या. आता आपण काय लावायचं? होय आता आपण काय बरं लावायचं? दादा, मला वाटतं. नाही धर्मा विवाह लावणं योग्य नाही. थांब भीमा आम्हाला जरा विचार करू दे. अहो, मी काय म्हणते? काय म्हणतेस? अहो, मी काय म्हणते? आता काय ते सांगतेस की नाही ठेव? हे उगाच का म्हणते? म्हणतो जोडलो येते आता. बरं बोल. तर मी काय म्हणते? मलाच लावा ना. हा? दादा हे कदापि शक्य नाही. अरे ती सांगते आहे ना आपण थोडंच बोललो आपल्याला लावायला काय? बरं दादा मामा आता विलंब नको. टाका 15 टाका 15. ये 15 टाकतो. भाषा टाक. जितम जितम जितम. आपल्याला द्रौपदीला घरी नेता येणार नाही. का? अरे म्हणजे हो मामा आपण महिन्यात संघटनेचे सदस्य नाही का? अरे हो विसरलोच बघ मी. सल्लायाचं मुस्कटते. एका घरात कंटाळले होते. म्हटलं दुसरं घर रे. थोडा चेंज वाटेल. ह्यांचं काय असं? ऐका ऐका खुशखबर खुशखबर खुशखबर. येत्या 5 जूनला मिस इंडिया ऐश्वर्या राय यांच्या वाढदिवसानिमित्त
जाऊया तर जाऊया. चालू ठेव. दुसरं एक आहे. मिस्टर प्रधान, गव्हर्नमेंट सर्व राज्यांना पोहोचली ना? या कामात तुम्ही चुकारपणा केलात. हो नाही मॅडम अगदी देशाच्या कानावर जाऊन दिलं नाही कायता वाघ आमच्या होळील्यामुळे कोंडया ओसरगा आमरट कसवण या सगळे काही घालवलं. बरं. बाकी तयारी झाली की नाही ते चौकशी करून पहा. सर्व कसं चोख झालं पाहिजे. बरोबर बघतोय हा हॅलो 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 हा अरे मी बोलतोय प्रधान. हा ते दोन्ही सगळी तयारी झाली आम्हा काय अरे सगळा उघडा ठेवू नको. मोठं गेट लांब घे आणि बारक्या गेटात ते का सोड. म्हातारी बायका हे का होय म्हणायचं असं बरं तू दमूयात ना होय मग पाठवतोस काय मॅडम जाऊ बसा आवाज बसा उमेदवार येतो ते काय माझ्या अंगावर थोडं देणार आहे? काय मग मिस्टर प्रधान आहे असताना काय हा बरं विशिष्ट पोत मध्ये बसा वीज इंडिया वाटल्या पाहिजेत ना. मामाचं डोकं मोडतं. या शकुनी मामा सगळ्यांच्या आधी माझ्यासाठी आई मुलीला कळून तसं काही काय म्हटलं तुमचा दारू वय असा पण तुमचं त्याकडं धूर्तपणा का दिसणार आणि तुझं जरी चांगलं दिसतं ना महाभारतातली शब्दाने कधी यांच्या मागे साप होती. परसात तुला रागान बघता काय सांगतो कोणी जाणार आहे का? त्याची काळजी नको तुम्ही इला असणार आता येते, आता प्रसाद येतो. पुस्तकात
बाजूला फासो घेऊन इलो नाका दम देता लाव फासो द्या का ते जाऊ दे. बरं, केवढा वेळ लागेल? नाही, काय आहे ना? माझा रेडा नारायणला घेऊन आलो आहे. काय कोणाचे वांग्याला जाणार ना काल पेंढरेत गेलो वांग्याला तुम्ही सोडून दिला नाही. तू बघ काय एक एक गंगा असत मग सारखं खय बनवून दिलं गळ्यातला हॅलो हॅलो अरे चटल्या हा काय करू नको आणि कोणाच्या गाडीचा आत घेऊ एका पास करून घे लावलं अरे काय लाव समज नको तुला ग्रामपंचायत बघलत मागच्या लोक कुठला बुद्धी कुठला झाली ती तेव्हा एका पास करून घे काय बरं बरं एका पास करून घ्या चंदनाच्या काठी उडल्या डोके, चंदनाच्या काठी उडल्या रिक्षा लइलो माझ्या समोर आणि कन्नडम कन्नडम मामा आणि जाग्यात मामा आरती सगळ्यांच्या गावात चालली एका बाबानु इलाज यावे यावे 16 सहस्र बायकांना त्यांनी गोपाळ कृष्ण पण यानंतर बरा मारतलो आणि हे मागचे 4 अरे दोघां काढून ना मला केलं दोघां प्रवास करतो तुला हा तर काय म्हणा होतं एक तो अरुंधती बाण मारतलो आणि हे नुसते खा थांबा हा हय तुला जर डोळ म्हणून आया की थांबा थांबा द्रौपदी हाय घरी आहे. काय 5 मिनिटात बस तुझा जेव्हा वेळ जात नाही आम्ही काही सहन करतो मारा बरे या माय जाना दाब दे ताप अमेरिका ये माझी माहिती अरे तू पलावला रे भाऊ वालेकुम सलाम बाकी ये वर काढला ना पण आता हातातला घट जरा आता टाके बोलले जरा वाटलोच ना मिया मात्र झाले तुम्ही जाग्यावर थांबा मला वाचवा मला वाचवा मला वाचवा ए दाडवल्या मी काय बसती ए बटुकड्या काय केलं तू काही नाही मी फक्त याला घाबरले एवढंच ना? बरं, इथे झाले आहेत ना? ए मी आलोय ना चल रे नाव काय मला 8 महिने आहेत. लग्न झाली आता मीच एकटी आहे बा म्हणाला जा बोलून आले बरं थांब थांब काम होत मला थांब अरे बा साऱ्या आमका वाटला अतिक्रमण केलंस की काय हा माझ्याकडे सगळं वेळ आहे पैसा आहे गाडी आहे नाही काय ते एकच बायको घेतो ते बी मी करत नाही माणसं आहेत माझी ए बाबा कोण असं कोण तू अंडरवर्ल्ड सरपंच तू सध्या काय रेट हा जास्त ना 50,000 एक पासपोर्ट साईज फोटो कलर मध्ये एका फोन मध्ये गेम करतो बोल नाही नाही आता नाही आता ह्या काम होते मग सांगते हा थांबा तुम्ही जागेवर थांबा काय ते छोटल्याचा घातलं बघते काय केलंय हॅलो अरे छोटल्या होय जरा, बोल जरा. काय?
अजून एक असा थांबा मॅडम अय सगळ्या काय फुल झाला छोटलं माणसा अजून एक असा मग सांग पाठवून द्यायला. काय सांगतोय मॅडमांची मूठ लय मोठी दिसता पाठव बाबा आपला काय जाता बसा तुम्ही जरा पाठव कसं म्हणाले आपल्याला, हा? किती वेळ झाला? सावरे वाज घबराव काय करा आपण कोण जायला मामा पत्नाला विसरून द्यावा नको. अरे हा ना औषध खावाला तर ना माकडं लाटीची तिकट घेऊन गेलो काय काय नाही डोकी असत बसा लागाय बसा अरे असं नाही, माझ्या इथे अपमान. लेटे कोणी सांगलेल्या ते बस तर मॅडम जवळजवळ सगळी तयारी झाली तेव्हा पुढची सूत्र तुमच्या हातात झाला हा मंडळी तर उपस्थित सर्व वीर पुरुषो, मी आपल्याला प्रत्येकी मोफत एक वधू देणारच आहे. पण त्याआधी माझं तुमच्याजवळ एक काम आहे. मी वेगवेगळ्या स्तरातील माणसं आहात. मला तुमची सर्वप्रथम देशहितासाठी मदत हवी आहे. मैं तयार हूँ. अरे क्या तयारू काढून आणि दुसऱ्याचा हात बसवलं. बरं बसलं? होय आणि निष्पाप प्रकारचे कारण असताना त्याचे बळी घेतले दुसऱ्याने परिस्थितीची कोण त्याला भाग पाडले. गलती हुई बर्थडे वर- मैं ऐसा कभी नहीं करूंगा कसम खाता हूँ. आणि कृष्णा तुझ्या राम अवतारनं अयोध्येत काय चालवलंय त्याचं काय? त्याला माझा नव्हता कारणीभूत आहे. या चाललेल्या प्रकारामुळे माझी मनात लाज वाटते. कित्येक कुटुंबातील प्रत्येक पुरुष कोणी अजाण बालक माझ्या मंदिरावरती मारले गेले. अर्थातच मला त्यांचे प्राण घेऊन जावे लागले. माझ्या तेवढी ताकद नाही आहे मी त्यांचे प्राण पुन्हा करीन. एखादा धर्म टिकवण्यासाठी जर मानवहत्या करावी लागत असेल तर तो धर्म नसेल तर बरं होईल. परंतु मॅडम मी आपल्याला लागेल तेवढी मदत करायला तयार आहे. आणि छोटा राजा आपले आता धंदे थांबवा मी होतो मुंशी मॅडम मीटिंग आली. एका फोनात काम केलं पण हिला काय दिलं फोन बंगल्यावर बोलवलं तर म्हणाली सध्या शूटिंग सुरू आहे. सोडून दी पुढे जाता चुकतं या मला त्याची आठवण आहे. आपण काळजी करू नका. ए! नेते काढले जाऊ नका तुला. प्रथम आपण काही आवश्यक गोष्टी घेऊया. विरमपट तुझे सिने अभिनेते यांना किडनॅप करण्याचा उद्योग थांबव. तो कर्नाटक सरकारला शरणीय. त्यानंतर छोटा राजन तू आपल्या देशामध्ये जे 2 नंबरवाले आहेत त्यांच्याशी मैत्री करून त्यांना यापासून परावृत्त कर. स्वतः तू आधी सगळं बंद कर. मग काय सांगा कसं? आतापर्यंत जेवढं कमवलंस तेवढं पिढ्यानपिढ्या पुरेल. तुला काय कमी आहे? पण काश्मीरचं गाव काश्मीरची जबाबदारी राजन व लादेन पाहतील. तुम्ही तिथे कार्यरत असलेल्या सर्व दहशतवादी संघटना बंद करा व तिथे एक मोठा उद्योग निर्माण करून दहशतवाद्यांना नोकऱ्या द्या. परंतु ऐश्वर्या सध्या चिघळलेल्या अयोध्येचं काय? सर्वप्रथम लादेन साहेब तुम्हाला विनंती करते की तुम्ही मुस्लिमांना तिथे मशीद होणार नाही अशी समज द्यायची. त्यानंतर धर्म, अर्जुन, कर्ण, दुर्योधन, कृष्ण, छोटाराजन तुम्ही हिंदूंची मनधारणा करायची की राम मंदिर बांधण्याचा अट्टाहास सोडा. माणसं मेली तर पुरे. मग वेळेला बांधायला काय? तिथे देशातील सर्वात मोठी शैक्षणिक इमारत आहे. जेणेकरून सर्व धर्मातील लोक हो, तानक्या. विद्यार्थी एकत्र येऊन शिक्षण घेतील. हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर मी आपली लग्ने करण्यास कटिबद्ध असेल. चला तर मग आदिनाथ